लाडकी बहीण योजना ही संविधानाच्या चौकटीतील महिला उत्थानाची योजना. सरकारचं नागपूर खंडपीठात शपथपत्र. योजनेमुळे वित्तीय तूट वाढणार नसल्याचाही निर्वाळा. टोरेस पाठोपाठ मुंबईत मनी एज घोटाळा. 2 संचालकांना पोलिसांनी केली अटक. 24% परताव्यात शेकडो गुंतवणूकदारांची केली फसवणूक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एसआयटी कडून होणार वाल्मिक कराडची चौकशी. मकोका लागल्यानंतर एसआयटी कडून तपास. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात न्यायालयीन चौकशी समिती. चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसंच कागदपत्र जप्त करण्याचा समितीला अधिकार. 6 महिन्यात अहवाल देणार. शरद पवार अजित पवार आज एकाच मंचावर. कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार. दुरावा मिटणार की कायम राहणार याकडे लक्ष. पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टाळलं. दत्ता भरणेंना सुळेंचा नमस्कार, मात्र अजित पवारांकडे दुर्लक्ष. अजित पवारांनी भाषणामध्ये भगिनी असा उल्लेख टाळला. भोंदूबाबाचा महिलांना घाबरवून बलात्कार. मुंबईच्या गोरेगाव मधली धक्कादायक घटना. पीडितेच्या अल्पवयीन मुलींवरही बाबाचा अत्याचार. एनजीओकडे धाव घेतल्यानं प्रकरण उघड. 13व्या मजल्यावरून उडी मारूनही वाचला. मुंबईच्या विक्रोळीतील धक्कादायक व्हिडिओ समोर. 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही वाचल्यानं चर्चा.